मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत. कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत. त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा घटक आपण बघणार आहोत. इयत्ता 6वी गणित, भौमितिक रचना, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना या पाठाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे असलेली कंपास बॉक्स, या कंपास बॉक्स मध्ये असणारं हे साहित्य आणि या साहित्याचा उपयोग करून आज आपण काही भौमितिक रचना करणार आहोत, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. तर या भौमितिक रचना कशा प्रकारे केल्या जातात, कंपास मध्ये असलेल्या या विविध साहित्याचा उपयोग कसा केला जातो ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपण या कंपास मधील साहित्याची ओळख करून घेऊ. काही साहित्याची तुम्हाला अगोदर ओळख आहेच. ही आहे आपली स्केल, पट्टी, पेन्सिल, इरेजर, शार्पनर, या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. हा आहे कंपास. हा जो पूर्ण आहे याला कंपास बॉक्स असं म्हणतात आणि हा जो आहे हा कंपास, याचा उपयोग वर्तुळ काढण्यासाठी आपण करतो. आज आपण याचा उपयोग आणखीन कशासाठी केला जातो ते बघणार आहोत. हा आहे कर्कटक, डिव्हायडर. आपल्याला दोन रेषाखंडाचं विभाजन केल्यानंतर त्या दोन रेषाखंडांचं अंतर समान आहे, दोन बिंदूतील अंतर समान आहे की नाही हे पाहण्यासाठी या कर्कटकाचा म्हणजेच डिव्हायडरचा उपयोग होतो. हा आहे कोन मापक, प्रोट्रॅक्टर. कोन काढण्यासाठी, कोन मोजण्यासाठी याचा कशा प्रकारे उपयोग केला जातो हे आपण यापूर्वी अभ्यासलेलंच आहे. आणि हे जे दोन दिसतात तुम्हाला, हे आहेत गुण्या, सेट स्क्वेअर. एक आहे 30, 60, 90 सेट स्क्वेअर, 30, 60 गुण्या, आणि दुसरा आहे 45, 45 45 गुण्या. बघा, सर्वात महत्वाची म्हणजेच पेन्सिल. भौमितिक रचना करण्याच्या अगोदर आपल्याकडे दोन पेन्सिली असणं आवश्यक आहे. दोन्ही पेन्सिली एकदम शार्पन असल्या पाहिजे, टोकदार असल्या पाहिजे. तर ही आहे पेन्सिल. हिचा या भौमितिक रचनेमध्ये खूप मोठा भाग असतो. द व्हेरी मच इम्पॉर्टंट इज अवर पेन्सिल. हा आहे बघा कंपास. कंपास मध्ये अशा प्रकारे ही पेन्सिल घालावी लागते आपल्याला आणि म्हणूनच आपल्याकडे दोन पेन्सिली असणं आवश्यक असतं. कंपास मधील पेन्सिल ही फार मोठी असता कामा नये. त्यानंतर आहे कर्कटक, डिव्हायडर, प्रोट्रॅक्टर, रूलर म्हणजे स्केल, पट्टी आपली, आणि हे आहेत सेट स्क्वेअर, गुण्या. तर हे गुण्या बघा, एक आहे हा 60, 30 सेट स्क्वेअर आणि दुसरा आहे 45 सेट स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी हा जो कोन आहे, या ठिकाणी हा आहे 90 अंश. यातील एक कोन 30 अंश आणि एक कोन 60 अंश असणार आहे. हे तुम्ही चेक करू शकता कोन मापक लावून. आणि या ठिकाणी हा पुन्हा 90 अंश आणि हे दोन्ही कोन 45 अंशाचे असतात. तर अशा प्रकारे हे सेट स्क्वेअर आपल्या कंपास मध्ये असतात, गुण्या असतात. आता आपण भौमितिक रचनेकडे येणार आहोत. बऱ्याच वेळेला तुम्ही भिंतीचं काम चालू असेल, गवंडी बांधकाम करत असेल, भिंत बांधत असेल, तर त्यावेळेला ती भिंत सरळ आहे की नाही हे बघण्यासाठी अशा प्रकारे एक उपकरण वापरलं जातं. यालाच ओळंबा असं म्हणतात, प्लम बॉब.
तर या ओळंब्याच्या सहाय्याने तो गवंडी ती भिंत सरळ उभी आहे की नाही, the wall is exactly upright is or not, हे बघण्यासाठी, so to see a wall is exactly upright or not, the mason used this plumb bob. तर या ओळंब्याच्या सहाय्याने गवंडी भिंत सरळ आहे की नाही हे बघत असतो. तो सरळ उभी आहे म्हणजेच काय आहे तर लंब. सरळ जेव्हा आपण म्हणतो उभा आहे त्यावेळेला म्हणजेच काय आहे तो बघतो तर लंब बघत असतो. तर लंब म्हणजे काय तर परपेंडिक्युलर. या ठिकाणी आपण एक रेषा काढली. या रेषेला आपण नाव देऊया एल. दुसरी आपण एक रेषा काढली. या रेषेला छेदणारी. या रेषेला नाव दिलं आपण एन. आता रेषा एन आणि रेषा एल या दोन रेषा एकमेकींना या बिंदूत छेदत आहेत. कुठल्या बिंदूत छेदत आहेत तर एम बिंदूत छेदत आहेत. रेषा एल आणि रेषा एन या दोन रेषा परस्परांना बिंदू एम मध्ये छेदतात. या ठिकाणी बिंदू एम जवळ होणारा प्रत्येक कोन आपण मोजूया. बघा, जर या ठिकाणी आपण बघितलं तर हा कोन आपल्याला किती दिसतोय बघा 90 अंश या ठिकाणी, बरोबर. तसंच डाव्या बाजूला पण आपल्याला हा दिसतोय 90 अंश. आता आपण खालच्या बाजूने कोन मापक लावूया, प्रोट्रॅक्टर ठेवूया आणि बघा या बाजूला लेफ्ट हँड साइडला पण आपल्याला किती दिसतोय बघा 90 अंश. तसंच या बाजूला पण आपल्याला दिसतो आहे 90 अंश. म्हणजेच बिंदू एम जवळ होणारा प्रत्येक कोन हा 90 अंश आहे. म्हणजेच काय आहे तो काटकोन आहे. तर जेव्हा रेषा एल आणि रेषा एन यामधील कोन काटकोन असेल म्हणजेच 90 अंश असेल तर त्या रेषा एकमेकींना लंब आहेत असे म्हणतात. If an angle between line L and line N is a right angle, then we can say that the two lines are perpendicular to each other. आणि हे चिन्ह आहे, this is the sign for perpendicular. रेषा L आपण लिहिताना कसं लिहितो, या ठिकाणी दाखवताना हे चिन्ह वापरतो आपण आणि लिहिताना लिहितो या चिन्हाचा वापर करतो बघा. रेषा एल परपेंडिक्युलर लंब रेषा एन, हे आपण या चिन्हाने दर्शवतो. हे झालं चिन्ह रेषा एल लंब रेषा एन. आणि आपण लिहितो कसं, वाचन आपण करतो रेषा एल लंब रेषा एन आणि लिहिताना आपण लिहितो हे चिन्ह वापरून रेषा एल लंब रेषा एन. आता ही लंबरेषा जी आहे, ही लंबरेषा आपण एखाद्या रेषेवर एखाद्या बिंदूतून कशा प्रकारे काढायची ते आपण बघणार आहोत. या भौमितिक रचना आपण आज करणार आहोत. तर रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ऍट अ पॉइंट ऑन द लाईन. तर या ठिकाणी आपण कंपास मधील विविध साहित्याचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणार आहोत. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत गुण्याचा उपयोग करून. युजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ऍट अ पॉइंट ऑन द लाईन. पहिले आपण काय काढणार आहोत, रेषा PQ. ड्रॉ अ लाईन PQ. रेषेवरील बिंदूतून ऑन द लाईन टेक अ पॉइंट R ऑन लाईन PQ. रेषेवर कुठेही आपण R हा बिंदू घेतला. नाउ युजिंग सेट स्क्वेअर वी हॅव टू ड्रॉ अ परपेंडिक्युलर. तर गुण्याचा उपयोग करायचा आहे.
म्हणून आपण गुणा घेतला. हा आपण 30-60 गुण्या घेतला. हा गुण्याचा काटकोन जो आहे, हा काटकोन आहे आपल्याला माहिती आहे. हा काटकोन या बिंदू R वर येईल अशा प्रकारे आपण ठेवला. Place the set square on the line in such a way that the vertex of its right angle is at point R and one arm of the right angle will fall on line PQ. आता आपण पेन्सिल घेऊन या ठिकाणी अशा प्रकारे ही रेषा काढली. गुण्याचा काटकोन करणाऱ्या दुसऱ्या बाजूच्या कड्याने आपण रेषा RS काढली. नाव दिलं तिला S. तर रेषा RS ही रेषा PQ ला R या बिंदूत लंब आहे. The line RS is perpendicular to line PQ at point R. तर अशा प्रकारे गुण्याचा उपयोग करून आपण रेषेवर एखादा बिंदू घेऊन त्या बिंदूतून त्या रेषेला लंब काढू शकतो. आणि हे कसं लिहितो? लाईन SR परपेंडिक्युलर चिन्ह आहे हे काढलं आपण. लाईन PQ SR परपेंडिक्युलर लाईन PQ. पुढे रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे. युझिंग अ प्रोट्रॅक्टर कोनमापकाचा उपयोग करून आपण रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणार आहोत. आपण एक रेषा काढून घेऊ. ड्रॉ अ लाईन RS. RS ही आपण रेषा काढली. टेक अ पॉइंट M ऑन दिस लाईन एनिवेअर. कुठेही आपण M हा बिंदू घेतला. Now using a protractor. So take a protractor and place it at point M. त्याचा मध्यबिंदू जो आहे, कोनमापकाचा मध्यबिंदू किंवा केंद्रबिंदू जो आहे, हा केंद्रबिंदू तो M बिंदूवर येईल आणि ह्या ज्या दोन्ही बाजूचे शून्य आहेत ते बरोबर RS वर येईल अशा बेताने कोनमापक आपण ठेवायचा आहे. आता 90 अंशाचा कोन ज्या ठिकाणी येतो आहे त्या ठिकाणी आपण खूण करणार आहोत पेन्सिलने आणि त्या बिंदूला नाव दिलं N. तर कोनमापकाच्या 90च्या खुणेवर आपण बिंदू N घेतला. आता M आणि N आपण जोडून घेऊ. रेषा NM ही जी आपल्याला मिळालेली आहे ही रेषा RS ला M या बिंदूत लंब आहे. रेषा MN ही रेषा RS ला M बिंदूत लंब आहे. The line MN is perpendicular to line RS at point M. Line MN perpendicular to line RS. तर अशा प्रकारे कोनमापकाचा उपयोग करून आपण रेषेला लंब काढलेला आहे. आता आपण कंपासचा उपयोग करून रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणार आहोत. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ॲट अ पॉइंट ऑन द लाईन युझिंग अ कंपास. ड्रॉ अ लाईन MN. रेषा MN काढा. काढून घेतली. रेषेवर कुठेही आपण K हा बिंदू घेणार आहोत. तो K बिंदू घेतला. कंपासचे लोखंडी टोक जे आहे ते आपल्याला त्या K बिंदूवर ठेवायचं आहे. त्यानंतर बघा ही पायऱ्या आहेत वेगवेगळ्या. काय करायचं? पहिले रेषा MN काढा. कुठेही K बिंदू घ्या. आता आपण कंपासचा उपयोग करणार आहोत. मग कंपासचं पोलादी टोक K बिंदूवर ठेवायचंय. त्यानंतर K बिंदूच्या दोन्ही बाजूना समान अंतरावर रेषेला छेदणारे 2 कंस काढा. हे असे 2 कंस आपल्याला काढायचे आहेत. ते काढल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा मधला K बिंदू, या बाजूला हे 2 कंस आपल्याला मिळाले. त्यांना नाव देऊया आपण छेदन बिंदूला A आणि B. आता मधला हा बिंदू आपला आहे K. AK आणि BK हे अंतर जे आपल्याला मिळालेलं आहे
तर कंपासचं टोक ए बिंदूवर ठेवायचं आणि काय करणार आहोत, या जे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन, तर छेदनबिंदूंना आपण ए बी ही नावं दिली, तर कंपास मध्ये ए बी अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त व सोयीचं अंतर घेऊन आपण रेषेच्या एका अंगाला, एका बाजूला हा कंस काढला, तुम्ही दोन्ही बाजूला पण काढू शकता, अंतर तेच ठेवायचं आहे आणि कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवून पूर्वीच्या कंसाला छेदणारा आणखीन एक कंस काढला. आपण या ठिकाणी काय करू शकतो, दोन्ही बाजूला अशा प्रकारे हे कंस काढू शकतो. दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला आपण टी हे नाव दिलं. टी बिंदूतून टी आणि हा इकडचा बिंदू आहे, आपण डी जर घेतला तर हे दोन बिंदू जोडणारी रेषा आपण काढली. ही रेषा म्हणजेच रेषा एमएन ला लंब होय. तर रेषा के टी ही रेषा एमएन ला के बिंदूत लंब आहे. तर रेषा के टी परपेंडिक्युलर म्हणजेच लंब रेषा एमएन, लाईन के टी परपेंडिक्युलर लाईन एमएन. आता प्रत्यक्ष आपण कशा प्रकारे ही कृती करायची आहे ही व्हिडिओत बघणार आहोत. रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणे ही आता रचना आपल्याला करायची आहे. ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन ॲट अ पॉइंट ऑन द लाईन. रेषेवर बिंदू घ्यायचा आहे आपल्याला. आपण पहिले एक रेषा काढून घेऊ. या रेषेला नाव देऊया आपण एम एन. एम एन ही एक रेषा आपण काढून घेतली. या रेषेवर आपल्याला रेषेवरील बिंदूतून ॲट अ पॉइंट ऑन द लाईन, मग या रेषेवर कुठेही आपण एक बिंदू घेतला के. या बिंदूला मी नाव दिलं के. के हा एक बिंदू घेतला. या बिंदूतून आपल्याला काय काढायचंय, या रेषेला लंब काढायचा आहे. मग आपल्याला काय लागणार आहे, स्केल घेतली, पेन्सिल, आणि यासाठी आपल्याला कंपास लागणार. आता कंपासचा उपयोग करून आपण रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढणार आहोत. या अगोदर आपण कोन मापकाचा आणि गुण्याचा उपयोग करून रेषेवर असणाऱ्या बिंदूतून त्या रेषेला कसा लंब काढतात ते बघितलं. आता कंपासचा उपयोग करून कसा काढायचा ते आपण बघूया. कंपास घ्यायचा आहे. कंपासमध्ये पेन्सिल घातल्यानंतर ती पेन्सिल बरोबर आपल्याला अशा प्रकारे जुळवून घ्यायची आहे. कंपासचं पोलादी टोक आणि पेन्सिलचं टोक बरोबर एका रेषेत येण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला ही कंपास घ्यायचा आहे. आता कंपासचं पोलादी टोक या बिंदूवर ठेवायचं, के बिंदूवर ठेवायचं आणि के बिंदूच्या दोन्ही बाजूला समान अंतरावर या रेषेला, तर अंतर समान पाहिजे, आपण एक ठराविक अंतर घेऊया आणि या रेषेला छेदणारे हे दोन कंस काढले मी. दोन्ही बाजूला, एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला एक, अंतर समान ठेवलेलं आहे. आता हे जे छेदन बिंदू आहेत याला नाव देऊया ए आणि हा आहे बी. ए आणि बी ही नावं दिली. आता कंपासमध्ये ए बी अंतराच्या, आता ए बी एवढं अंतर आहे बघा, हे अंतर आहे एवढं, याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. ए बिंदूवर कंपासचं टोक ठेवून वरच्या बाजूला एक कंस, तसंच खालच्या बाजूला पण एक कंस करून घ्यायचा. अंतर सेम ठेवायचंय. बी बिंदूवर कंपासचं टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे दोन, पुन्हा एक वरच्या बाजूला खालच्या बाजूला असे कंस काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला जो छेदन बिंदू मिळालेला आहे, हा जो छेदन बिंदू आहे, या छेदन बिंदूला आपण नाव देऊया टी. हा छेदन बिंदू आणि खालच्या रेषेच्या खालच्या बाजूला असणारा छेदन बिंदू, हे दोन्ही छेदन बिंदू आपण जोडल्यानंतर आपल्याला ही जी रेषा मिळणार आहे, ही रेषा म्हणजेच
काय असणार आहे? या रेषा MN ला TK ही रेषा लंब असणार आहे. आणि लंबसाठी आपण ही खूण करतो, तर रेषा KT ही रेषा MN ला काय आहे? लंब आहे. मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की रेषा KT लंब रेषा MN. म्हणजेच आपण रेषेवर एक बिंदू घेतला आणि त्या बिंदूतून त्याच रेषेला आपण लंब काढलेला आहे. कशाचा उपयोग केला आपण? कंपासचा उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढू शकतो. आता रेषेवरील बिंदूतून रेषेला लंब काढायचं आपण बघितलेले आहेत रचना. आता आपण एखाद्या रेषेबाहेर बिंदू असेल तर त्या बिंदूतून त्या रेषेला लंब कशा प्रकारे काढला जातो ते आपण बघणार आहोत. आपण सर्वप्रथम गुण्याचा उपयोग करून कशा प्रकारे रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढला जातो ते बघणार आहोत. युजिंग अ सेट स्क्वेअर, ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर टू अ लाईन फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द लाईन. आपण या ठिकाणी एक रेषा घेऊया PQ. PQ ही रेषा घेतली. या रेषेबाहेर कुठेही आपण A हा बिंदू घेतला. आता A बिंदूतून आपल्याला रेषा PQ वर गुण्याचा उपयोग करून लंब काढायचा आहे. आपण गुण्या घेतला म्हणजे सेट स्क्वेअर घेतला. तुम्ही 45-45 किंवा 30-60 हा पण गुण्या घेऊ शकता. आता हा गुण्या आपण असा घ्यायचा आहे की त्याची काटकोन करणारी जी बाजू आहे ती तुम्हाला दिसते सरळ उभी आहे. एक बाजू जी आहे ही आपण रेषा PQ ला जुळवून घेणार आहोत. बघा दिसते तुम्हाला आकृतीत या ठिकाणी ही बाजू PQ ला जुळलेली आहे. आता आपल्याला हा गुण्या असा सरकवायचा आहे की त्याची ही काटकोन करणारी जी बाजू आहे ती बाजू या A बिंदूला चिकटेल. बघा अशा प्रकारे हा गुण्या आपल्याला सरकवायचा आहे. या ठिकाणी बरोबर काय झालंय? काटकोन करणारी बाजू A बिंदूला चिकटली. या बाजू जवळ आपण या A बिंदूतून जाणारी ही एक रेषा काढणार आहोत. ही रेषा काढली. ही रेषा काय आहे? PQ ला लंब आहे. या ठिकाणी तुम्ही कोनमापक घेऊन मोजू शकता हा कोन किती अंशाचा आहे. नाव दिलं आपण B. रेषा AB ही रेषा PQ ला B बिंदूत लंब आहे. लाईन AB इज परपेंडिक्युलर टू लाईन PQ ॲट B. हा ठिकाणी तुम्ही कोनमापक घेऊन हा कोन 90 अंशाचा आहे हे मोजून लंब आहे की नाही याचा पडताळा घेऊ शकता. सो लाईन AB perpendicular to line PQ. आता रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे कंपास व पट्टी यांचा उपयोग करून. Using a compass and ruler, drawing a perpendicular to a line from a point outside the line. कंपास व पट्टीचा उपयोग करून कसं काढायचं ते बघूया. यासाठी आपल्याला काय करायचंय? रेषा AB काढावी लागेल. या रेषेबाहेर कुठेही आपल्याला रेषेबाहेर घ्यायचा आहे. K बिंदू घ्यायचा आहे. कंपासचं टोक K बिंदूवर ठेवून कंपास मध्ये सोयीस्कर अंतर घ्यायचं आहे. तर आपण काय करायचं आहे? Put the compass on point K and taking convenient distance, draw arc on both the sides of line AB. तर रेषा AB ला P व Q या दोन बिंदूत छेदणारे कंस काढायचे आहेत. कंपास मध्ये PQ अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि ते अंतर घेऊन कंपासचं टोक P बिंदूवर ठेवून कंपासच्या खालच्या आणि वरच्या बाजूला एक कंस काढायचा. कंपास मध्ये अंतर
त्या कंपासमध्ये तेच अंतर कायम ठेवून कंपासचं टोक बी बिंदूवर ठेवायचं आहे आणि पूर्वीच्या कंसाला छेदणारा एक कंस काढायचा आहे. दोन्ही कंसांच्या छेदनबिंदूला आपण टी हे नाव देणार आहोत. रेषा के टी काढून घ्यायची आहे. रेषा के टी ही रेषा AB ला लंब आहे. रेषा के टी ही रेषा AB ला लंब आहे. लाईन के टी इज परपेंडिक्युलर टू लाईन AB. प्रत्यक्ष आपण ही कृती आता व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही अशा प्रकारे ही प्रत्यक्ष कृती बघा आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष लंब काढण्याचा प्रयत्न करा. लंब काढल्यानंतर तुम्ही या ठिकाणी कोनमापक ठेवून हे कोन 90 अंशाचा आहे याचा पडताळा घेऊ शकता. रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला लंब काढणे. आता आपण रेषेवरील बिंदूतून बघितलं, तर रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब कसा काढला जातो ते बघणार आहोत. आपल्याला साहित्य लागणार आहे स्केल, पट्टी, कंपास आणि पेन्सिल. ओके, आता रेषेबाहेरील बिंदूतून आपण पहिले एक रेषा काढून घेऊ. रेषा काढली. या रेषेला आपण नाव देऊया AB. AB हे या रेषेला नाव दिलं. या रेषेवर आपल्याला रेषेबाहेर असणाऱ्या बिंदूतून लंब काढायचा आहे. आपण या रेषेबाहेर कुठेही एक बिंदू घेऊया. या बिंदूला आपण नाव देऊया K. आता K या बिंदूतून हा बिंदू कुठे आहे बघा, या रेषेच्या बाहेर आहे. K बिंदूतून या AB वर आपल्याला लंब काढायचा आहे. रेषा AB ला लंब काढायचा आहे. मग काय करणार आपण, तर रेषेबाहेर हा K बिंदू घेतला. K बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि रेषा AB ला छेदणारे आपल्याला 2 कंस काढून घ्यायचे आहेत. हे बघा काय केलं आपण, 2 कंस AB ला छेदणारे 2 कंस आपण काढून घेतले. आता रेषा AB ला K बिंदूतून हे बिंदू छेदन बिंदू जे आहे त्याला आपण नाव देऊया P आणि Q. P आणि Q हे नाव दिलं. आता कंपास मध्ये PQ अंतराच्या जे अंतर आहे बघा त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आणि P बिंदूवर कंपासचं टोक ठेवायचं. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. P बिंदूवर कंपासचं टोक ठेवून एक रेषा AB च्या वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला एक असे 2 कंस काढून घेतले. अंतर कंपासमध्ये तेवढंच ठेवायचं. Q बिंदूवर कंपासचं पोलादी टोक ठेवून पहिल्या कंसाला छेदणारे पुन्हा एक रेषा AB च्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला कंस काढून घेतले. छेदनबिंदू जे आहेत, हा छेदनबिंदू आणि हा खालचा छेदनबिंदू हे आपण जोडून घेऊया. बघा या ठिकाणी आपल्याला दिसतंय हा बिंदू K बिंदूतून हा जातो आहे. ही जी रेषा झाली हिला आपण नाव देऊया रेषा KT. रेषा KT ही रेषा AB ला लंब आहे. म्हणजेच रेषा KT लंब रेषा मेन रेषा AB. रेषा KT लंब रेषा AB. जर रेषा KT आपण K हा बिंदू कुठे घेतलेला, रेषेच्या बाहेर घेतलेला. रेषा AB च्या बाहेर K बिंदू घेतलेला. तर रेषा KT आपण काढली, ही आपल्याला मिळाली. ही रेषा AB ला लंब आहे. रेषा KT लंब रेषा AB. अशा प्रकारे आपण रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढू शकतो. लाईन KT परपेंडिक्युलर टू लाईन
AB. Here we have drawn a perpendicular to a line from a point which is outside the line. आता पुढचा आहे रेषाखंडाचा लंब दुभाजक, द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. आता लंब दुभाजक म्हणजे काय, तर जी रेषा रेषाखंडाला दोन समान भागात विभागते आणि रेषाखंडाशी काटकोन करते ती रेषा म्हणजेच रेषाखंडाचा लंब दुभाजक होय. या ठिकाणी बघा, आपण कंपास मधील जे विविध साहित्य बघितलं त्यामध्ये असणारा डिव्हायडर जो आहे कर्कटक, याचा उपयोग करून आपण या ठिकाणी या बिंदूला नाव देऊया O. तर AO आणि OB हे अंतर समान आहे याचा तुम्ही पडताळा घेऊ शकता. तर a perpendicular bisector can be defined as a line segment which bisects another line segment. Now here there are two equal parts, that is AO is equal to OB, means this is a line that is CD bisects AB which bisects another line segment at 90 degree, and this is angle 90 degree. Therefore a perpendicular bisector means a line which bisects another line at 90 degrees. तर दोन समान भागात विभाजन करते आणि रेषाखंडाशी काटकोनही करते ती रेषा म्हणजेच रेषाखंडाचा लंब दुभाजक होय. आता हा लंब दुभाजक कसा काढला जातो ते आपण बघणार आहोत. आता कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे. काय लागतंय आपल्याला बघा, एक रेषा काढली आपण, कंपास मध्ये अंतर घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं. आता कंपासचं पोलादी टोक आपण A बिंदूवर ठेवणार आहोत आणि दोन्ही रेषेच्या दोन्ही बाजूला आपण हे कंस काढून घेतले. आता अंतर आपण तेच कायम ठेवणार आहोत. कंपासचं पोलादी टोक B बिंदूवर ठेवायचं आहे आणि पहिल्या कंसाला छेदणारे दोन कंस काढले. या ठिकाणी छेदन बिंदूला आपण नाव देऊन त्या ठिकाणी सरळ रेषा काढली तर आपल्या लक्षात येईल ही रेषा म्हणजे समजा या रेषेला नाव दिलं PQ, तर PQ ही AB ला लंब आहे. तर अशा प्रकारे कंपासच्या सहाय्याने आपण रेषाखंडाचा लंब दुभाजक काढतो. त्यासाठी आपल्याला काय लागतं, तर स्केल, पेन्सिल आणि कंपास. तर प्रत्यक्ष कृती कशी करायची हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर रेषाखंड AB काढा. कंपासचे टोक A बिंदूवर ठेवून A आणि B या दोन बिंदू मधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या वरच्या आणि खालच्या बाजूला आपण कंस काढलेले आहेत. एक एक कंस काढा. कंपास मध्ये तेच अंतर कायम ठेवून B बिंदूवर कंपासचं टोक ठेवून पूर्वीच्या कंसांना छेदणारे कंस काढा. छेदन बिंदूला PQ ही नाव द्या. रेषा PQ काढा. रेषा PQ ही AB ची लंब दुभाजक आहे. तर अशा प्रकारे आपण कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढू शकतो. आणि काढल्यानंतर या ठिकाणी बिंदूला एक नाव द्या O. AO OB अंतर मोजून बघा. त्याचबरोबर कोनमापक लावून या ठिकाणी कोन मोजून घ्या. आपल्याला लक्षात येईल की या रेषाखंडामुळे PQ या रेषाखंडामुळे AB चे दोन समान भागात विभाजन झालेलं आहे आणि या ठिकाणी असणारा कोनही 90 अंशाचा कोन पुढची आपली आहे. भौमितिक रचना आहे कंपासच्या सहाय्याने लंब दुभाजक काढणे. एखाद्या रेषाखंडाचा लंब दुभाजक आपल्याला काढायचा आहे. तो आपण आता कंपासच्या सहाय्याने काढणार आहे. आपल्याला साहित्य लागणार आहे पट्टी, पेन्सिल आणि कंपास. स्केल, पेन्सिल अँड कंपास. नाउ फर्स्ट ऑफ ऑल वी ड्रॉ अ लाईन सेगमेंट. आपण रेषाखंड काढूया. हा रेषाखंड आहे. रेषाखंड म्हणजेच त्याला अंत्यबिंदू आहेत. या रेषाखंडाला आपण नाव देऊया AB. आता या AB रेषाखंडाचा आपल्याला लंब दुभाजक काढायचा आहे.
तर लंब दुभाजक काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर कंपास घ्यायचा आहे. या ठिकाणी ए बी हा तुम्ही ठराविक अंतर घेऊन पण काढू शकता. या ठिकाणी किती आहे बघा, 9 सेंटीमीटर आहे. आता कंपासचं पोलादी टोक ए बिंदूवर ठेवायचं आहे आणि ए आणि बी या बिंदूमधील अंतराच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आहे आपल्याला. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन रेषाखंडाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला असे एक एक कंस काढून घ्यायचा आहे. कंपासमध्ये अंतर कायम ठेवायचं, हलवायचा अजिबात नाही तो कंपास. आणि बी बिंदूवर कंपासचं पोलादी टोक ठेवून पहिल्या 2 कंसाला छेदणारे हे 2 कंस काढून घ्यायचे आहेत. आता हे जे छेदन बिंदू आहेत, या छेदन बिंदूला आपण नाव देऊया पी आणि क्यू. हे छेदन बिंदू आपण काय करूया, जोडूया आणि ही रेषा पी क्यू काढून घेऊ. ही रेषा पी क्यू आपल्याला मिळाली. ही रेषा पी क्यू रेषा ए बी ची लंब दुभाजक आहे. आता हे अंतर किती आहे हे तुम्ही मोजू शकता. हे बघा 4.5 आणि हे पण 4.5, म्हणजेच ही 2 अंतर आपल्याला समान मिळालेली आहेत. म्हणजे जर या ठिकाणी मी ओ बिंदू घेतला तर ए ओ बरोबर ओ बी लंब दुभाजक. रेषाखंडाचं 2 समान भागामध्ये पी क्यू या रेषेने विभाजन केलेलं आहे. सो ड्रॉइंग अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. So perpendicular bisector means at 90 degree line segment AB is divided into 2 equal parts, that is AO and OB. AO is equal to OB. तर अशा प्रकारे आपण कंपासच्या सहाय्याने रेषाखंडाचा लंब दुभाजक काढलेला आहे. कंपासचा उपयोग करून विविध या ज्या भौमितिक रचना आहेत त्या जरूर करून बघा आणि योग्य त्या साधनांच्या सहाय्याने आपल्या आकृत्या बरोबर आहेत याचा पडताळा घ्या. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.